आर्यानं निक्कीच्या कानशिलात लगावली आणि भाऊच्या धक्क्यावर भाऊनं आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला। आर्याला घराबाहेर काढल्यानंतर बिग बॉसवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरताना दिसत आहे। कारण की आर्या जाधवला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढला आहे। बिग बॉसच्या घरात टास्क दरम्यान निक्की आणि आर्यामध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि आर्याने निक्कीच्या थोबाडीत लगावली। यानंतर बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधवला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। पण मात्र आर्या जाधवला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर बिग बॉसच्या या निर्णयावर नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। कारण की निक्की तांबोळीच्या कानाखाली मारल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं। मात्र याच कार्यात अरबाजने अभिजितवर हिंसेचा प्रयोग करत त्याला सुद्धा धक्का दिला होता। जान्हवीचा हात पिळला होता। पण मात्र रितेश भाऊंनी हलक्या शब्दात त्यांना झापलं होतं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। या आधीच्या टास्कमध्ये निक्कीने इतर सदस्यांना धक्का देत त्यांना खाली पाडलं होतं। हे सुद्धा अनेक वेळा दिसलं होतं। पण मात्र तिला काहीही शिक्षा देण्यात आली नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणून त्यांनी नाराजीचा सूर देखील व्यक्त केलेला आहे। आर्याला घराबाहेर काढून बिग बॉसने खूप मोठी चूक केली आहे असं देखील नेटकऱ्यांनी म्हटलं आहे। एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, आर्याला घराबाहेर काढून बिग बॉसने चूक केली। आतापासून आपण सगळ्यांनी बिग बॉसचे इंस्टाग्राम अकाउंट अनफॉलो करूया। जनतेची ताकद काय असते ते बिग बॉसला दाखवूया। तर दुसऱ्याने लिहिलंय, आर्यासोबत झालेल्या अन्यायामुळे अनेक जण बिग बॉस पाहणे टाळणार आहेत। तर तिसऱ्याचं म्हणणं आहे, बिग बॉस बॉयकॉट करा। आणखी एकाने विचारलंय की आर्याला घराबाहेर का काढलंय, बिग बॉस शो पाहणार नाही असं देखील नेटकऱ्यांनी म्हटलं आहे। बिग बॉस मराठीच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला। कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीवर हात उचलला। आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली, यामुळे तिला घराबाहेर काढण्यात आलं। या निर्णयाला नेटकऱ्यांचा विरोध दिसत आहे। तसेच बिग बॉस मराठीला अनफॉलो करत शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे। कुठंतरी बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये एकतर्फी निर्णय दिला जात आहे। अरबाज, निक्की यांना काहीही बोललं जात नाही। पण मात्र इतर सदस्य बोलले की त्यांना सजा दिली जाते असं देखील नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। खरंच या पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या शोमध्ये होताना दिसतंय का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या।